हाय एव्हरीवन, मी कल्पना माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. नेहमीप्रमाणे सायलाईन दोरा घेतले, नेहमीचं सुई घेतले मी 10.75 mm चा. 2 वेळा कपड्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 5 सिंगल चेन घ्यायचे आहेत, जेणेकरून ते गोंड्या बांधण्यासाठी. ते कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. इथं 2 वेळा लॉक येतो बघा. सिंगल लॉक 2 वेळा घालायचे आहेत साडीला. दोन वेळा झाल्यावर पुन्हा 3 चेन घालायचे आहे सिंगल. 3 चेन झाल्यावर ते कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून त्याला पण लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर इथं चुकून मी 2 लॉक घातले, तुम्ही एकच घालू शकता. त्यानंतर 5 चेन घालायचे आहेत. 5 3 5 अशा पद्धतीने हे आहे स्टेप. आता ते कुठंपर्यंत येते तिथंपर्यंत बघून लॉक न करता थोडंसं आतमध्येच लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सर्कल टाईप हाफ सर्कल यायला पाहिजे बघा. हाफ सर्कल जिथंपर्यंत येईल तिथंपर्यंत बघून लॉक करून घ्यायचं आहे कपड्याला. त्यानंतर पुन्हा 5 चेन घालायचे आहेत आपल्याला बघा. अशा पद्धतीने 5 वेळा लॉक झाल्यावर साडीला बॅक साईड घ्यायचं आहे, पलटायचं आहे आणि पहिलं लॉकवरच लॉक करायचे आहे 5 चेन. त्यानंतर 3 चेन पुन्हा घालून घ्यायचे आहेत आणि 3 चेन पण कुठंपर्यंत म्हणजे पहिलं लॉक आहे ना तिथंपर्यंत बघून लॉक करून घ्यायचं आहे. एक स्टेप मिस होतो ह्याच्यामुळं म्हणजे वाचतो म्हणून हे 2 स्टेप घालायचे आहेत आपल्याला. आता ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सुईवर 2 वेळा दोरा घ्यायचा आहे आणि ते 5 चेनचं जे हाफ सर्कल आहे ना तिथून एक दोरा घेऊन 2 मधून 1 2 मधून 1 2 मधून 1 असे 3 वेळा घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 सिंगल चेन घ्यायचे आहेत आपल्याला आणि ट्रिपल क्रोशेटचं खांब आहे ना त्याच्या खालनं अशा प्रकारे दोऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 5 वेळा घ्यायचे आहेत अशा प्रकारे. 5 वेळा झाल्यावर आपल्याला सर्व दोऱ्यांना मिळून लॉक घालून घ्यायचं आहे. थंबनेलमध्ये तुम्ही टायटल वाचलाच असेल, पप फ्लावर पेटल्स म्हणून. खूप सुंदर असतो. 3 चेन घालायचे आहेत लॉक झाल्यावर आणि पप जिथं स्टार्ट झाला आहे ना तिथं लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर आपल्याला 4 वेळा ते 3 चेनचं जे लॉक आहे ना त्यांना लॉक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. पहिलं एक लॉक होईपर्यंत तुम्हाला ते 3 चेन दिसणार नाही. तुम्ही एकदा लॉक केला ना आपोआपच तो थोडासा वरती येतो. 4 वेळा घालायचे आहेत. सिंगल लॉक 4 वेळा आहे. पुन्हा ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे 5 खांबामधनं हाफ सर्कलमधनं 2 मधून 1 2 मधून 1 आणि पुन्हा 2 मधून 1 अशा पद्धतीने. ते झाल्यावर 2 सिंगल चेन घेऊन ते खांबच्या खालनं 5 वेळा अशा प्रकारे दोरा घ्यायचे आहेत आपल्याला. हातामध्ये थोडंसं टाईट पकडून घ्यायचं आहे, नाहीतर निसटू शकतो दोरा. अशा प्रकारे 5 वेळा घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर 3 वेळा सिंगल चेन घालायचे आहेत आपल्याला.
सिंगल चेन झाल्यावर पपच्या स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे. जिथून आपण पप स्टार्ट केलं तिथून साडी पलटून पुन्हा आपण ते 3 चेन आहेत ना तिथून 4 वेळा लॉक घालायचं आहे ते 3 चेनला. एकच लॉक होईपर्यंत थोडंसं अवघड होतं, पुन्हा काय नाही, नॉर्मल आहे. एकदा हे स्टेप आलं ना तर मला हे फ्लावर पेटल्स तयार करण्यासाठी खूप सोपा जाणार आहे. अजिबात अवघड जाणार नाही आहे. बघा अशा पद्धतीने. आता पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. 2 मधून 1, 2 मधून 1, 2 मधून 1 असे 3 वेळा लॉक घालायचे आहेत. लॉक घातल्यावर 2 चेन घालून ना 5 वेळा दोरा ट्रिपल क्रोशेटच्या खांबनं घ्यायचा आहे. 5 वेळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. 5 वेळा झाल्यावर ना सगळ्या दोऱ्यांना मधलं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर ना पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. 3 चेन झाल्यावर साडी पलटून ना जिथं पप स्टार्ट झालं आहे ना तिथं लॉक घालून घ्यायचं आहे. मग पुन्हा साडी राईट साईडला पलटवायचं आहे. त्यानंतर त्याचे 3 चेन जे घातले ना त्यांना 4 वेळा लॉक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने. चार वेळा लॉक करून पुन्हा आपण ट्रिपल क्रोशेटचा खांब तयार करून घेणार आहोत. हे पेटल्स ना 5 बनवायचे आहेत. आपण फक्त फ्लावर पेटल्स बघितलं होतं ना तिथं 4च होते, पण ह्याला 5 येतात. खांब तयार करून घेतल्यावर 2 चेन घालायचे आहेत. त्यानंतर ना 5 वेळा ना आपल्याला खांबच्या खालनं दोरा घ्यायचे आहेत सुयावर 5 वेळा. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्ही दोरे घ्या. त्यानंतर ना लॉक करून घ्यायचं आहे 5 वेळा झाल्यावर. बघा अशा पद्धतीने 5 पेटल्स तयार झाल्यावर खूप सुंदर दिसतो पेटल्स. 3 वेळा चेन घालायचं आहे पेटल्स लॉक झाल्यावर आणि पुन्हा जिथं लॉक करून घेतला ना तिथं लॉक करून घ्यायचं आहे. पपच्या स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पपचं राईट साईडला ते 3 चेनमध्ये 4 वेळा चेन लॉक घालायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. चार वेळा लॉक झाल्यावर पुन्हा ट्रिपल क्रोशेटचं खांब तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. ट्रिपल क्रोशेट तयार केल्यावर पुन्हा 2 वेळा चेन घालायचे आहेत. दोन वेळा चेन घातल्यावर ते खांबच्या खालनं ना दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने 5 वेळा. सुयावर 10 लाईन असायला पाहिजे बघा. 5 वेळा खालनं 5 वेळा वरनं अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. 3 चेन झाल्यावर साडी बॅक साईडनं पलटवून पपच्या स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना साडी पुन्हा पलटवून राईट साईडला पलटवून ना 4 वेळा लॉक करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने लॉक घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला 2. सो यावर 2 दोरा घेऊन आणि ते आपण 5 चेनचं ते सर्कल आहे ना त्याच्यातून एक दोरा घेऊन ना अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचे आहे. ट्रिपल क्रोशेट 2 वेळा तयार करून घ्यायचे आहेत. ते 5 चेन सर्कलमधूनच घ्यायचे आहेत आपल्याला, कारण की आपण स्टार्टिंगला या साईडला बी 2 चेन घातला ना, म्हणून जसं स्टार्टिंग आहे तसं एंड राहू दे म्हणून मी अशा पद्धतीने घेत आहे. खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही हवं असेल तर बीडसुद्धा घालू शकता वरती. जिथे आपण लॉक केलं ना 4 तिथे मण्यासुद्धा तुम्ही घालू शकता. मी तर विदाउट मण्याचेच तयार करून घ्यावं म्हणून हे करून घेत आहे. फ्लावर पेटल तयार करून घेत आहे. ते लॉक झाल्यावर पुन्हा गोंड्या बांधण्यासाठी 5 चेन घातलेला आहे आणि 5 चेन घातल्यावर पुन्हा साडीला लॉक करून घ्यायचं आहे. जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून. त्यानंतर ना पुन्हा 2 वेळा लॉक घालायचे आहेत. गोंड्याच्या स्टार्टिंगला आणि गोंड्याच्या एंडिंगला 2-2 लॉक येतात. तिथं जे हाच तयार होतो ना तिथं येत नाही. मी चुकून माझ्या हातनं एकदा गेलं आहे लॉक. त्यानंतर ना 2 वेळा साडी लॉक करून ना पुन्हा 3 चेन घातले. 3 चेन घालून जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून लॉक करून घ्यायचं आहे कपड्याला. त्यानंतर ना 5 चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हे हाफ सर्कल येण्यासाठी घेत आहे मी. अगोदरचं जितकं गॅपवर घातलं ना ते दुसरं पण तितकंच गॅपवर आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. अगोदर जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत बघायचं आहे आणि 2 चेनचं गॅप सोडून ना आतल्या साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. एकदम सावकाश पद्धतीने दाखवत आहे मी. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही हे नक्की कळवा मला कमेंटद्वारे. पुन्हा 5 चेन घालून साडीच्या बॅक साईडला जे पहिले लॉक आहे ना तिथं लॉक करून घ्यायचं आहे. थोडंसं थिकनेस येतो फ्लावर्सचं स्टार्टिंग आहे ना त्याला. पुन्हा लॉक झाल्यावर 3 चेन घालायचे आहेत. 3 चेनचा घातल्यावर ना पहिलं लॉक आहे ना त्यावर पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. रिकामी वेळी आपल्या छंदांना जोपासा आणि जे आपल्या मनामध्ये आहे त्याला टाईम देऊन काही ना काही छंद तुम्ही निर्माण करा आणि तुमचा दिवसही चांगला जातो. ट्रिपल क्रोशेट तयार करून घेतले आहे मी. 2 चेन घातले आहे. त्यानंतर ना ट्रिपल क्रोशेटच्या खांबनं 5 वेळा आपल्याला दोरा घ्यायचा आहे. जिथं पैशाला किंमत आहे तिथंच त्या व्यक्तीचाही किंमत असतो. नाहीतर एका दरवाजा पुढच्या कुत्र्याचा जेवढा किंमत असतो ना तेवढंच किंमत त्या व्यक्तीचा असतो. थोडं प्रयत्न करा, 4 पैसे कमवा. तुम्हालाही तुमचं किंमत जाणेल आणि इतरांनाही त्याचा जाणीव भासेल. 5 वेळा दोरा घेऊन पप तयार केले आहे आणि लॉक पण झालेला आहे. आता 3 चेन घालत आहे मी. 3 चेन घालून साडीच्या बॅक साईडनं पप कुठे स्टार्ट झाला आहे ना तिथे मी दाखवत आहे बघा. तिथे लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला ना त्या 3 चेनच्या साखळी आहे ना त्याला 4 वेळा लॉक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त गॅप वाटत असेल तर हवं असेल तर 5 वेळासुद्धा लॉक घालू शकता. आणि ह्याचं प्राईस ना तुमच्या एरियानुसार डिसाईड करा. मी तर इथं 450 ते 550 असं
नाहीतर तुम्ही 600 रुपयेपर्यंतही घेऊ शकता. ट्रिपल क्रोशेट पुन्हा तयार करून घेत आहे मी तर. आणि ट्रिपल क्रोशेटचं खांब ना एक समान ठेवत जावा तुम्ही, नाहीतरी ते पेटल्स छोटे मोठे होण्याची शक्यता असतात. पेटल्स म्हणजे ट्रिपल क्रोशेट तयार झाल्यावर 2 वेळा साकळ्या गाठल्या मी. त्यानंतरनं खांबच्या खालनं 5 वेळा आपल्याला अशा प्रकारे दोरा घ्यायचे आहेत. मी खूप सविस्तर आणि सावकाश सांगत आहे. मी हेच डिझाईन एकांचं व्हिडिओ पाहिले होते, त्यांनी अवघ्या 10 ते 15 मिनटं संपवले. मला समजलंच नाही की त्यांनी कसं काय केलं. मी एकदम सावकाश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पप लॉक झाल्यावर पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत आपल्याला. पप टर्न करून ना जिथं गॅप आहे ना तिथे लॉक करून घ्यायचे आहे. व्हिडिओ समजत नसेल ना पुन्हा पुन्हा पहा, तुम्हाला नक्की समजेल. मी खूप सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते 3 चेनला ना 4 वेळा लॉक करून घ्यायचे आहेत. लॉक आणि सिंगल चेन हे समजून घ्या अगोदर. एकच असतात. जिथं आपण कपड्याला वगैरे किंवा खांबाला वगैरे लॉक करतो ना त्याला असं लॉक म्हणतात, नाहीतर ते सिंगल चेनच आहे. 4 वेळा सिंगल चेन करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. 2 मधून 1, 2 मधून 1, 2 मधून 1. त्यानंतर 2 चेन घालून घ्यायचे आहेत. 2 चेन गाठल्यावर त्या खांबच्या खालनं 5 वेळा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगोदर खूप सावकाश सांगितलं आणि दाखवले म्हणून थोडंसं स्पीड केलं आहे मी व्हिडिओ. हवा असेल तर तुमच्या मोबाईल स्क्रीनमध्ये स्लो मोशनमध्ये पण येतो, त्याला क्लिक करून तुम्ही स्लोनी सुद्धा पाहू शकता. पप लॉक करून पुन्हा 3 चेन घालून पप कुठे स्टार्ट झालं आहे ना तिथं लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर ना ते 3 चेनला 4 वेळा लॉक करून घ्यायचं आहे साडीच्या राईट साईडने. एकच गोष्ट खूप वेळा सांगितलं तरी लोकांना इरिटेट होतो है ना. म्हणून तरी मी जास्त तर माझे ते शब्द उच्चारण्याचा प्रयत्न मी टाळते. हे 4थं पेटल्स आहे. 4थं खांब तयार करून घ्यायचं आहे ट्रिपल क्रोशेटचं. त्यानंतर 2 वेळा लॉक घालायचं आहे आणि 5 वेळा ना आपल्याला ट्रिपल क्रोशेटच्या खांबनं दोरा काढून घ्यायचा आहे. जिथं स्त्रीचा वास असतो तिथं सुंदर घराचा स्थापना असतो, हे विसरू नका. रिकामी डोकं शैतानचं घर असं म्हणतात ना, तसे राहू नका. काही ना काही तुमचं करमणूक तुम्ही स्वतः करा आणि त्यातूनच कमाई तुम्हाला कसे काढता येईल, कसे कमवता येईल हे पहा नक्की. आणि घरी बसून पिको फॉल, ब्लाऊज शिवणे किंवा आता नवीन मॅट रांगोळी वगैरे आलेत ना, ते व्यवसाय सुरू करू शकता. लक्ष्मीसाठी त्याचा खूपच मागणी आहे सध्या. आणि गणपतीसाठी कमल आसन वगैरे खूपच मागणी आहे. तुम्ही काही ना काही तुम्ही सुरू करू शकता, शिकून करा. अजूनही वेळ गेलेली नाही. आता गणपतीचे झाल्यावर पुन्हा आपल्या आता अंबाबाईचं आगमन होतो, जगदंबेचा. त्यानंतर दिवाळी येतो, लक्ष्मीचं पूजन असतो. आता सणाचा भरपूरच लाईन लागलेला आहे. त्यानं तुमचा व्यवसाय आता ग्रोचं पहिलं स्टेपमध्ये आहे असं समजून घ्या. शिका, लवकरात लवकर शिकून ना तुम्ही ट्राय करत जावा. पपला लॉक करून घ्यायचं आहे 5 वेळा दोरा काढून. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत. 3 चेन घातल्यावर पपच्या स्टार्टिंगला लॉक करायचं आहे. त्यानंतर 4 वेळा त्यात सिंगल चेनला लॉक घालायचे आहेत. आता माझ्या जाऊबाईलाच बघा, त्याला ₹1,00,000 पगार आहे. त्याला कोणी काही विचारत नाही ना, तू आली का गेली का, काहीच नाही.
जे घरी असतात ना, हे तू काय करतेस का बाई, घरातच असती, असे टोमणे ऐकायला भेटतात. तेच तुम्ही 4 पैसे कमवत असाल ना, तुम्हाला ते कोणीच अशा पद्धतीने बोलण्याचं हिम्मत करत नाही आहे की नाही. आता 2 वेळा ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. जिथं स्टार्टिंगला आपण 2 वेळा म्हणजे ट्रिपल क्रोशेटप्रमाणेच 3 चेन घातलं होतं ना, तिथं 3 चेन न घालता ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. ते 5 साखळ्याच्या म्हणजे हाफ सर्कलच्या चेनमधूनच घ्यायचे आहेत. जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत माप घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 वेळा आपल्याला चेन घालायची आहे. अजून एकदा लॉक करून घेत आहे मी. 2 पेटल संपल्यावर 2 वेळा लॉक आहे. पुन्हा 5 चेन घ्यायचे आहेत. 5 चेन कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून लॉक करून घ्यायचे आहेत. आपल्याला सिंगल लॉक 2 वेळा घालायचे आहे तिथं. घालून थोड्याच्या अंतरावर दोरा कट करून दोरा ओढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने दिसत आहे. आणि पुढं आता मी तुम्हाला गोंड्या बांधून सुद्धा दाखवते. विदाउट बीड्स डिझाईन आहे. कसं वाटतंय मला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.